शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकर ऑनलाईन उपस्थित राहणार असं समजतंय। जामीन मिळणार की अटक होणार या कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, किती वाजता ही सुनावणी सुरू होईल आणि काय नेमकं सुनावणी दरम्यान घडू शकतं, कुठले महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? रिद्धी, कोरटकर यांना कोर्टामध्ये हजर राहण्याची गरज नाही अशा पद्धतीचं शेवटच्या सुनावणीमध्ये खरं तर कोर्टानं सांगितलं होतं। आपल्याला माहिती आहे की गेल्या मंगळवारी खरं तर त्यांची अंतरिम जामीनची मुदत जी आहे ती संपली होती आणि बुधवारी 1 दिवसाची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आली होती। मात्र कोरटकर यांनी संभाषण केलेला जो मोबाईल आहे तो मोबाईल मात्र पोलिसांकडे जमा केल्यानंतर त्यामधील डाटा जो आहे तो डिलीट केला होता आणि म्हणून तो रिकव्हर करणं गरजेचं आहे, त्यांच्याकडून माहिती घेणं गरजेचं आहे। म्हणूनच पोलिसांनी त्यांना खरं तर जामीन न मिळावा यासाठी कोर्टामध्ये अपील केली होती। मात्र ही जी आहे ती त्या ठिकाणी नाकारलेली आहे आणि 17 तारखेला आज त्यांच्या संपूर्ण जामीन अर्जावरती अंतिम सुनावणी जी आहे ती होणार आहे। अंतिम युक्तिवाद जो आहे तो आज होणार आहे आणि या सगळ्यानंतर आता कोरटकर याला नेमके काय निर्णय जो आहे तो होतो, कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। की कारण छत्रपती शिवाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज असू दे, या सगळ्यांचा अपमान जो आहे तो त्यांनी केला होता आणि म्हणूनच या संदर्भातली तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये 2 ठिकाणी दाखल आहे आणि त्यामुळेच आज या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे। कोर्ट नेमकं निर्णय काय देतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार, त्यामुळे निश्चितच आज दुपारी 3 वाजता कोर्टामध्ये हा निर्णय जो तो होणार आणि त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिलेत। जी, निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।